तर मंडळी फायनली मी पोचलेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि ही बाल्कनी आहे हॉस्पिटलमध्ये, स्पेशल रूमची बाल्कनी आहे. तर ॲक्च्युली अलाउड करत नाही आहेत, पण थोड्या वेळासाठी मी परमिशन मागितली. अद्वैतला पप्पाला बघायचं होतं, तर अद्वैत इथे खेळतो आहे. तर थोड्याच वेळात ऑपरेशनला निलेशांना नेतील, तुम्हाला दाखवते. सध्या पेशंट आमचा हसतोय, सलाईन लावले आणि इकडे दादा झोपलाय. पेशंटसाठी पण आहे, पेशंटच्या रिलेटिव्हसाठी पण आहे. इथे स्पेशल रूम आहे. असं AC वगैरे, TV वगैरे सगळे आहे सोय. इथे वॉशरूम आहे. कसं वाटतं आता? वाटायचं बाकी. आता ऑपरेशन झाल्यावर कळेल. इकडे बाल्कनी आहे आणि त्या आधी बघा गाडीसोबत खेळतोय. तर ऑपरेशन झाल्यानंतर आपण बघूया कसं होतं आहे. काय एक एक प्रॉब्लेम चालू झालेत, काही कळत नाही. आधी आमची कॅटू गेली आणि त्यानंतर निलेशांना असा त्रास होऊ लागलेला आहे. तर फायनली ऑपरेशन करायचा आम्ही निर्णय घेतला, कारण डॉक्टरनी बोललेत की ऑपरेशन करावंच लागेल नाकाचं. सायनसचा खूप त्रास आहे त्यांच्या, म्हणजे नाकाचा हाड पण वाढलेला आहे, शिवाय दोन्ही साईडला असे म्हणजे मासाच्या गाठी वगैरे झालेल्या आहेत. तर ऑपरेशन एक कंपल्सरी आणि अर्जंट बेसिसवर करायला सांगितलं आहे. तर त्यामुळे ॲडमिट केलेलं इकडे वसईलाच हॉस्पिटल आहे, कार्डिनल हॉस्पिटल. तुम्ही बघू शकता 3rd फ्लोअरला आहे आम्ही. तर आता दादा थांबलेला आहे. मला तर अलाउड नाही आहे, म्हणजे मला अलाउड आहे पण अद्वैतला नाही आहे, त्यामुळे मी थांबू शकत नाही आहे. बघू आता ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत थांबेल, मग घरी जाईल. कारण डब्बा वगैरे टिफिन वगैरे दादा ह्यांना तर अलाउड नाही खाण्यासाठी, पण दादासाठी टिफिन वगैरे बनवायला लागेल. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, कसं ऑपरेशन होतं आहे, काय होतं आहे तुम्हाला समजेलच. अद्वैत बघा काय चाललं याचं हॉस्पिटलमध्ये. तिथं पेशंट, तिथं आम्ही बघतोय TV. हां, आणि दादा आमचा मस्त आराम करतो. तर मंडळी निलेश यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे आणि दादा खूप वेळ बसला होता. तर म्हटलं जा तू आराम कर, मी थोडा वेळ बसते. तर खूप टेन्शन आलं होतं, कारण मी अशी सिच्युएशन कधीच हँडल केली नव्हती. A few moments later. फायनली मित्रांनो ऑपरेशन झालेलं आहे. मला डॉक्टरांनी बोलवलं आणि सांगितलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर निलेश यांना बघा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलेलं आहे आणि आता त्यांना स्पेशल रूममध्ये शिफ्ट करतायत. तर बेशुद्ध आहेत ते सध्या तरी, तर त्यांना काही समजत नाही आहे. आय होप त्यांना या ऑपरेशननंतर तरी म्हणजे आराम होईल, आराम वाटेल. तर हे बघा इकडे शिफ्ट करतायत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे. The next day. जय भीम मंडळी, जय शिवराय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी हॉस्पिटलमधून रात्री खूप लेट निघाली. ॲक्च्युली मी माझ्या मोठ्या दिरांची वाट बघत होती. 9 वाजेपर्यंत मी तिथे थांबली, परंतु कोणालाच अलाउड करत नाही. संध्याकाळी 4 ते 6चा टायमिंग असतो, त्याच्यानंतर कोणालाच अलाउड करत नाही. मग म्हटलं नका येऊ तुम्ही, कारण की मला पण अलाउड नव्हतंच, तुम्हाला तर माहितीच आहे. पण मी रिक्वेस्ट करून अद्वैतला घेऊन थांबली होती. मग मी शेवटी 9 वाजता तिथून निघाले आणि जवळजवळ 10 वाजेपर्यंत मी आले घरी. 1 तास लागतो वसईवरून यायला आणि माझ्याकडे सामान पण खूप होतं आणि अद्वैत पण होता, त्याच्यामुळे मला शूट घ्यायला जमलं नाही कालचं. तर आत्ता मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळाने, कारण डॉक्टरांची आत्ताच व्हिजिट झाली, दादा आहे त्यांच्याजवळ. तर ते म्हणालेत की डिस्चार्ज मिळेल म्हणून. तर बघूया काय कंडिशन आहे निलेश यांची. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, मी गेल्यानंतर शूट घेते तिथला आणि निलेश बोलतायत की नाही किंवा काय आहे, डिस्चार्ज वगैरे मिळतोय का, ते तिथे गेल्यावरच कळेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आधी ठीक आहे पप्पा आणणार. हां, तर आलेली आहे हॉस्पिटलमध्ये मी.
आणि अद्वैत बघा अद्वैत पाऊस बघतोय बाहेर, आज पाऊस खूप आहे. तर विचारूया आपण निलेशांची कंडिशन कशी आहे, कसं वाटतं आता. नॉट वेल. ब्लड येते नाकातून, खूप ब्लड येते. जरा उभे राहिले बाथरूमला गेले तर नाकातून पूर्ण ब्लड येते. त्याच्यामुळे बघा बॅक कॅमेरा बघा असं ब्लड येते पूर्ण. तर डॉक्टरांशी बोलली मी. डॉक्टर बोलले की उद्या ते नाकाचे जे ड्रेसिंग केलेले आहे ते सर्व काढणार आहे. एक मिनिट. नाकाची सर्व ड्रेसिंग केलेली आहे ती काढणार आहेत आणि अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहेत आणि मगच डिसाईड करणार की कधी सोडणार आहेत ते. त्याच्यामुळं आज तर ते येऊ शकणार नाही आहेत घरी. मला वाटलं आज सोडतील म्हणून मी पण घाई गडबडीत आली खूप. म्हटलं चला जाऊया घरी. अद्वैतची बघा इथे आहे बघा कसा मस्ती करतोय. तर त्यांना जरा आराम करायला देते, लाईट्स वगैरे बंद करते. असं आहे रूम ओव्हरऑल. बाहेर पाऊस आहे आज आणि हे बघा असा ओव्हरऑल हॉस्पिटलचा एरिया आहे. हॉस्पिटल खूप मोठं आहे पण घरापासून लांब असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे येण्या जाण्यासाठी. आणि हां घरचे बाबू बघू आता काय. दादा गेलेला आहे खाली कॉफी आणण्यासाठी. हां दादा गेलेला आहे कॉफी आणण्यासाठी. म्हटलं जरा 4:30 वाजलेले आहेत, कॉफी वगैरे आणि म्हटलं जरा फ्रेश वाटेल त्यांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा. तर बघू काय करू, काय सुचत नाही आहे. घरी जायची तर इच्छा नाही आहे माझी, कारण घरी गेलं तरी करमत नाही. आणि अद्वैत पण सारखा आठवण करतो. रात्री तर तो 3 वाजता 1:45 वाजता झोपला आणि मला तर 3 वाजले झोपायला, कारण मी घरी एकटी कधीच राहिली नाही. पण काय करणार, कंडिशन कधी कधी अशी येते की नाईलाजाने त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. बघता बघता त्यांना कसा काही त्रास व्हायला लागला नाकाचा तेच कळालं नाही आणि श्वास घ्यायला पण त्रास होत होता. जवळजवळ मे महिन्यापासून औषधं खात आहेत. 2 डॉक्टर चेंज केले त्यांनी, परंतु त्यांचं म्हणजे अजूनच वाढत चालली होती, क्रिटिकल होत चाललं होतं. म्हटलं जाऊ दे ऑपरेशन करूया. आता मेन प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा ते ड्रेसिंग काढतील नाकाची तेव्हा त्यांना खूप त्रास होणार आहे, कारण आत्ताच एवढं पेन करते त्यांना. पूर्ण डोक्याचा भाग हे मान वगैरे खूप दुखते, कारण ऑपरेशन करताना त्यांना असं झोपवलं होतं मानेवरती, तर पूर्ण भार त्यांचा मानेवर आलेला आहे. बघू उद्या त्यांना खूप त्रास होणार आहे. तर उद्या डॉक्टर बोलले की ड्रेसिंग वगैरे काढल्यानंतर अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू, काय त्रास होतो आहे की नाही ते बघणार आणि जर नसेल होत तरच घरी पाठवणार आहे. तर उद्या पण होपसो डिस्चार्ज मिळतो आहे की नाही माहिती नाही आहे. तर माझी जाव पण येते आता बघण्यासाठी. 4 ते 6चा टायमिंग आहे त्यामुळे. तर तुम्ही पण प्रार्थना करा माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर बरं वाटू दे बस, कारण त्याचा एक खूप मोठा आधार आहे. ॲक्च्युली मी पण एवढी खंबीरपणे कशी काय उभी राहिले माझंच मला माहिती नाही. मी तर खूपच भित्री आहे या बाबतीत, आजारपणाच्या बाबतीत तर खूपच भित्री आहे. आणि कसं घराचं करता धरता पुरुष जर असं जागेवर बसला तर आपल्याला पण म्हणजे कशातच मन लागत नाही ना. त्याच्यामुळे आणि मी राहते पण एवढ्या लांब ना की म्हणजे माझी भावंडं वगैरे कोणी इथे एवढं लांब येऊ शकत नाही आहेत. मुंबई साईडला असते तर सगळे रिलेटिव्स वगैरे म्हणजे लाईन लागली असते हॉस्पिटलमध्ये सर्वांची. पण इकडे एवढं लांब राहते आणि त्याच्यामध्ये पाऊस वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे शक्यता नातेवाईकांची कमी आहे. तरी पण फोन्स वगैरे रेग्युलर सर्वांचे चालू आहेत, व्हिडिओ कॉलिंगवर वगैरे बोलत आहेत. तर तुम्ही पण प्रे करा. हां मग तू हसतो का? टाइमपास हसायला येतंय. काय झालंय पप्पाला? दुखतंय. डॉक्टरने काय केलं नाकाला?
काहीतरी केलंय. मग तू रात्री झोपला लवकर की रडत होता? दादा आलाय चहा घेऊन, कॉफी घेऊन आलेला आहे. दादाची ड्रेसिंग बघ. ए अद्वैत, मग तुला रडला? रात्री रडत होता ना बेटा? खरं बोल. आणि आईस्क्रीम कोणी खाल्ली पप्पाची? सांगितलं पप्पाला? सांगितलं.